सुरळीची वडी किंवा त्याला खांडवी असं सुद्धा म्हणतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे बरं का, पण काय त्याचं प्रमाण खूप जास्त महत्वाचं आहे. प्रमाण जर चुकलं तर पूर्ण रेसिपी फेल जाते, व्यवस्थित होत नाही. त्यामुळेच आज मी तुमच्यासोबत अगदी परफेक्ट असं प्रमाण घेऊन योग्य कृतीसह ही रेसिपी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा जिरं आणि 1 कप फ्रेश असं दही घेत आहोत. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतोय. बाउल घेतलेला आहे आणि बाउल वरती हे अशा पद्धतीचं स्ट्रेनर किंवा चाळणी वापरू शकता. त्यामध्ये 1 कप बेसन पीठ टाकून घ्यायचंय आणि हे बेसन पीठ आपल्याला कंपल्सरी चाळूनच घ्यायचंय. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आपलं हे दही. आता हे आपण एकत्रित करून घ्यायचंय. हे मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला आपण जेवढं बेसन पीठ घेतलेले त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं असतं. ज्या कपानं मी बेसन पीठ मोजून घेतलं होतं ना, त्याच कपानं मी 2 कप पाणी घेणार आहे. तर सगळ्यात पहिला जो कप आहे तो या भांड्यामध्ये टाकायचा आहे, कारण की याच्यामध्ये आपलं जे दही आहे ते चिटकून राहिलेलं आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे. आता थोडं थोडं करून हे पाणी टाकायचंय. आता हा दुसरा कप, हे सुद्धा पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचंय. तयार केलेलं हे बॅटर आपल्याला गाळून घ्यायचंय. तर ज्या कढईमध्ये किंवा ज्या पॅन मध्ये तुम्ही ते शिजवून घेणार आहेत ना, त्याच्यात डायरेक्ट गाळून घ्यायचं, म्हणजे भांड्याचा पसाराही जास्त पडत नाही आणि आपल्याला हे कंपल्सरी गाळूनच घ्यायचंय. मिरचीचा तिखटपणा, लसणाची चव, जिऱ्याची चव सगळी त्या खालच्या मिश्रणामध्ये गेलेली आहे. फक्त आपल्याला हा चोथा बाजूला काढून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपल्याला वडी पाडणं सोपं जातं आणि दिसायलाही छान अशी ती वडी दिसते. मग त्यामुळे आता वडी व्यवस्थित होण्यासाठी ही एक महत्वाची टिप आहे की गॅस आपला जेव्हा बंद असेल त्याच वेळेस आपल्याला यामध्ये हे ओतून घ्यायचंय. तुम्ही कढई गरम करताल आणि मग वरनं बॅटर ओतताल तर तसं चालणार नाही, नाहीतर मग गुठळ्या होतील. आता आपण गॅस चालू करूयात आणि इथे गॅसचा फ्लेम सुद्धा आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा. हे बॅटर आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचंय. जर तुम्ही हे मिश्रण असं सोडू दिलं थोड्या वेळेसाठी तरी मग त्याच्यामध्ये गाठी होतात, गुठळ्या होतात आणि मग नंतर त्या फुटत नाहीत. तर त्यामुळे याला कंटिन्यू हलवत राहायचं. गॅसचा फ्लेम लो आहे आणि सुरुवातीपासून आतापर्यंत 5 मिनिट झालेले आहेत साधारण. आणि तुम्ही इथं हे आपलं बॅटर बघू शकता. मगाशी जे एकदम पाण्यासारखं पातळ होतं ना, ते हलकं हलकं असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हा ते घट्ट व्हायला सुरुवात होते ना, तिथून पुढे ते खूप पटकन मग असं ते आठरायला लागतं. ठीक आहे, आता सुरुवातीला दाखवलेलं आताच 2 मिनिटाखाली, त्याच्यापेक्षा परत हे थोडंसं घट्ट झालं. एकसारखं हे हलवत राहायचं, म्हणजे गाठी होत नाहीत. वडी करताना आहे ना, असं काहीच वेगळं लॉजिक आपल्याला लक्षात ठेवावं लागत नाही. फक्त 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण योग्य ठेवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी जे करतेय ते कंटिन्युअसली याला आपल्याला हलवतच राहावं लागतं. जवळजवळ 12 ते 13 मिनिट झालेले आहेत आणि आपलं बॅटर अशा पद्धतीचं झालेलं आहे. आता हे आपलं बॅटर तयार झालंय का वडीसाठी हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी अगोदर थोडंसं बॅटर असं एखाद्या प्लेटवरती वगैरे पसरवून घ्यायचं आणि 1-2 मिनिट याला आपण थंड होऊ देऊयात. हे थंड झाल्यानंतर आपण असं ज्या पद्धतीनं सुरळीची वडी काढणार आहोत ना, त्याच पद्धतीनं हे काढून बघायचं की निघतंय का. तर इथं हे हलका असं गोळा होतंय, पण याची वडी तयार होत नाहीये किंवा असा रोल तयार होत नाहीये, म्हणजे याला आणखी शिजण्यासाठी थोडासा वेळ आहे. हे हाताला चिटकतंय. दुसऱ्यांदा मी बॅटर असं थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपण चेक करूयात. तर इथं बघा, ही अशी वडी निघायला लागलेली आहे, म्हणजे आपलं बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय,
एकीकडे मी गॅस चालूच ठेवलेला आहे, कारण की सगळं बॅटर आपल्याला एकदम पसरवणं होणार नाही. तर जेवढं बॅटर आपल्याला घेता येतंय तेवढं इथं मी किचन काउंटरवरतीच हे करणार आहे. तुम्ही ताट वगैरे पण वापरू शकता. अशा पद्धतीने आपल्याला एकदम पातळ असं पसरवून घ्यायचं. जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं. आता तयार करून घेतलेला हा बेस आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी असाच ठेवायचा आहे थंड होण्यासाठी. आता जवळजवळ एक 10 मिनिट होऊन गेलेले आहेत आणि हे मिश्रण आहे ना, किंवा आता हे आपण पसरवून घेतलेलं बॅटर पूर्ण थंड झालेलं आहे. हाताने असं स्पर्श करून बघायचा, अजिबात हाताला बॅटर चिटकत नाहीये, म्हणजे याच्या वड्या आपण पाडू शकतो. तर अतिशय सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. सेम याच पद्धतीनं मी इतर देखील वड्या पाडून घेते. तर सुरळीच्या सगळ्या वड्या पाडून झालेल्या आहेत. छान दिसतायत ना, मस्त लुसलुशीत, प्लेटीसहित त्या सुद्धा हलतायत. आता याला आपण फोडणी टाकूयात. फोडणीसाठी तडका पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण मोहरी टाकतोय, थोडंसं जिरं, इथं मी हिरवी मिरची घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या, आणि फोडणी तयार झाल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे भाजलेले तीळ, कोथिंबीर. तर मग आज आपण तयार केलेल्या ह्या सुरळीच्या वड्या कशा झाल्यात हे कमेंट करून नक्की सांगा. सोबतच साधी सोपी अशी रेसिपी आहे, घरी सुद्धा ट्राय करा. ट्राय केल्यानंतर तुमच्या घरच्यांना कशी वाटली, तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कळवा. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.